नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो. 10वीची परीक्षा झाली की सगळ्यात मोठी धाकधूक असते ती 11वीच्या प्रवेशाची, बरोबर? पण अजिबात काळजी करू नका. आज आपण विवेक वर्धिनी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूरच्या 2026-27 या वर्षासाठीच्या झिरो राऊंड प्रवेश प्रक्रियेची अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग ही पूर्ण प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि तणावमुक्त पद्धतीने समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर आपला हा प्रवेशाचा प्रवास नोंदणी आणि भाग 1 पासून सुरू होईल. त्यानंतर भाग 2, गुणवत्ता यादी, काही तक्रारी असतील तर त्यांचं निवारण आणि शेवटी आपण हेही पाहूया की 11वीसाठी विवेक वर्धिनीच का निवडायचा. तर सुरू करूया. आपल्या या प्रवासाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नोंदणी आणि भाग 1. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या तारखा बघा. 8 मे ते 10 मे 2026. या 3 तारखा कॅलेंडरवर लगेच मार्क करून ठेवा, कारण हीच तुमच्या प्रवेश प्रक्रियेची स्टार्टिंग लाईन आहे. योग्य वेळी सुरुवात केली ना की पुढचा सगळा ताण कमी होतो. या 3 दिवसात तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? तर 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःची ऑनलाईन नोंदणी करणे आणि दुसरी म्हणजे अर्जाचा भाग 1 भरणे. हे काम पूर्ण केलं की तुम्ही अधिकृतपणे या सिस्टीममध्ये सामील होता. सोपं आहे ना? आता नोंदणी झाल्यावर आपण पुढच्या आणि थोड्याशा निर्णयात्मक टप्प्याकडे वळूया, तो म्हणजे भाग 2 आणि कॉलेजची पसंती. इथे अनेकांना प्रश्न पडतो की अरे, हा भाग 1 आणि भाग 2 मध्ये नेमका फरक काय? तर बघा, भाग 1 म्हणजे फक्त तुमची प्राथमिक माहिती. हे म्हणजे प्रवासाचे तिकीट काढल्यासारखं आहे. पण प्रत्यक्ष प्रवासाची दिशा ठरते ती भाग 2 मध्ये. इथे तुम्ही तुमची शैक्षणिक माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये जायचंय याचा पसंतीक्रम नोंदवता. आणि यासाठी तुम्हाला वेळ मिळतो तो 11 मे ते 13 मे 2026 या दरम्यान. फक्त 3 दिवसांची विंडो असते बरं का. त्यामुळे ऐनवेळी गोंधळ उडण्यापेक्षा आपण कोणत्या कॉलेजेसना पसंती देणार आहोत याची यादी आधीच तयार ठेवलेली केव्हाही चांगली, कारण हा निर्णय भविष्याची दिशा ठरवतो. आता तुम्ही विचाराल किती कॉलेजेस निवडता येतील? तर नियम असा आहे की तुम्ही किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालयांची नावे इथे देऊ शकता. इथे एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. तुमचं जे पहिलं पसंतीचं महाविद्यालय आहे ना, जसं की विवेक वर्धिनी विद्यालय, ते नेहमी 1 नंबरवरच ठेवा, जेणेकरून पहिल्याच फेरीत तिथे प्रवेश मिळण्याची शक्यता सर्वात जास्त असते. चला, फॉर्म भरून झाला. आता वेळ येते ती प्राथमिक निकालाची, म्हणजेच तात्पुरती गुणवत्ता यादी पाहण्याची. 14 आणि 15 मे 2026 रोजी या संपूर्ण प्रक्रियेचं पहिलं मोठं अपडेट येतं. विद्यार्थी आणि पालकांसाठी हा खरं तर खूप उत्सुकतेचा क्षण असतो, कारण इथूनच पुढचं चित्र थोडं स्पष्ट व्हायला लागतं. या दिवशी जी यादी प्रसिद्ध होते तिला आपण तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणतो. एक गोष्ट स्पष्ट करतो, ही अंतिम यादी अजिबात नाहीये. ही फक्त एक तात्पुरती यादी असते, ज्यावरून तुम्हाला तुमचं सध्याचं रँकिंग काय आहे याचा एक प्राथमिक अंदाज येतो. त्यामुळे जर यात काही तांत्रिक चूक दिसलीच तर अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये, कारण या चुका दुरुस्त करण्यासाठीच आपला पुढचा टप्पा आहे, जो म्हणजे तुमचं सेफ्टी नेट, तक्रार निवारण आणि अंतिम यादी. 16 मे 2026 हा एक पूर्ण दिवस तुमच्या मानसिक शांततेसाठी आणि दुरुस्तीसाठी राखीव ठेवलेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी म्हणून हा टप्पा खूप महत्त्वाचा ठरतो. यालाच आपण ग्रीव्हियन्स रिड्रेसल किंवा तक्रार निवारण असं म्हणतो. जर तुमच्या अर्जात नावाची चूक असेल, गुणांची काही तफावत असेल किंवा इतर कोणतीही त्रुटी असेल तर ती तुम्ही कोणतंही टेन्शन न घेता या दिवशी दुरुस्त करू शकता. खरंच ही सिस्टम पूर्णपणे तुमच्या सोयीसाठी बनवली आहे. आणि या सर्व दुरुस्त्या पूर्ण झाल्यावर अखेर तो दिवस येतो, 18 आणि 19 मे 2026. याच दिवशी प्रवेश समिती त्यांचे अधिकृत आणि फायनल निकाल जाहीर करते. तुम्ही इथे पाहू शकता, 16 तारखेला आपण ज्या काही तक्रारी सोडवल्या त्याचा थेट निकाल म्हणून 18 आणि 19 तारखेला एक अचूक आणि निर्दोष अंतिम गुणवत्ता यादी तुमच्यासमोर येते. या अंतिम यादीतलं तुमचं रँकिंग हे फायनल असतं आणि त्यानुसारच तुमचा पुढचा प्रवेश ठरतो. एकदम सिस्टमॅटिक काम आहे सगळं. आता फायनल यादी आल्यावर पुढे काय? तर आपला पुढचा टप्पा आहे रिक्त जागा आणि प्रत्यक्ष ॲडमिशनची पुढची फेरी. 20 मे 2026 इथून पुढे प्रशासकीय कामे संपतात आणि प्रत्यक्ष ॲक्शन सुरू होते. थोडक्यात सांगायचं तर कागदावरची तयारी आता वास्तवात उतरण्याची ही वेळ आहे. या दिवशी तुम्हाला कळतं की झिरो राऊंड नंतर महाविद्यालयामध्ये नक्की किती जागा शिल्लक आहेत. तसेच सर्वांना ज्याची उत्सुकता असते
त्या पहिल्या प्रवेश फेरीसाठी म्हणजेच फर्स्ट ॲडमिशन राऊंडसाठी किती जागा उपलब्ध आहेत याची पूर्ण माहिती या दिवशी डिस्प्ले केली जाते आणि मग तुमचा प्रत्यक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो. आता ही सगळी प्रक्रिया तर आपण समजून घेतली, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 11वीसाठी विवेकवर्धिनी विद्यालयच का निवडायचं? विवेकवर्धिनी विद्यालय पंढरपूर हे नाव नुसतं एका इमारतीचं नाहीये, तर ती एक अत्यंत उत्कृष्ट अशी शैक्षणिक परंपरा आहे. इथले जे अत्यंत अनुभवी शिक्षक आहेत ना, ते विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर भविष्यातल्या प्रत्येक आव्हानासाठी खंबीरपणे उभं राहायला शिकवतात. त्यांचा जो विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि म्हणूनच 11वीच्या प्रवेशासाठी हे विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांची पहिली पसंती असतं. बघा, प्रवेश प्रक्रिया अशी टप्प्याटप्प्याने समजून घेतली की अजिबात कठीण वाटत नाही. पण आता खरा प्रश्न हा आहे की तुमच्या 11वी प्रवेशाची तयारी सुरू झालीये का? योग्य नियोजनाशिवाय पुढे जाणं कठीण आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. आणि हो, आजच विवेकवर्धिनी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर यांच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे पहिलं पाऊल टाका.